विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांना येऊन ठेपली आहे। सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं। या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। शुक्रवारी विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली। दरम्यान आज देखील ते शरद पवार यांना भेटणार आहेत। या भेटीनंतर दुर्राणी हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। मी आधीपासूनच शरद पवारांच्या विचारांना मानणार आहे, त्यांच्यासोबत काम केलं आहे, विचारांचा फरक पडला की काम करायला अवघड जाते, अशी प्रतिक्रिया बाबाजी दुर्राणी यांनी केली। दुर्राणी हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा देखील आहे, त्यामुळे आता ते लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। पक्षप्रवेश ही आता फक्त औपचारिकता आहे, असे दुर्राणी यांनी म्हटलं आहे। दरम्यान याआधी बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटलांची भेट घेतली होती, तेव्हापासून ते पुन्हा एकदा स्वगृही परततील अशी चर्चा सुरू झाल्या होत्या। बाबाजानी दुर्राणी सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आहेत। काही दिवसांमध्येच त्यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळही संपणार आहे, त्यामुळे आता ते शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे।